छत्रपती शिवाजी महाराज की फर्स्ट रेस माझी मजा आली फुल स्पीडमध्ये. थोडा रिस्की तर होता पण डर के आगे जीत आहे. मी बघतो त्याला तो कसा गेला आणि सायकल पॉलिशच्या नंतर कशी गेली विचार कर. इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केले. जीव गेला असता ना याच्यात Of तोंडावर पडला असता. फुल हेल्मेट नाही ना. हां नमस्कार मित्र, गुड मॉर्निंग. तर मी रामदास मिस्त्री, माझ्या अल्ट्रा रनर रामदास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर आज माझ्या लाईफमधला पहिला सायकलिंग इव्हेंट करायला मी जात आहे. तर मी आलेलो आज विरारला काल संध्याकाळी काकांकडे आणि आता मी चाललो आहे भायंदरला. सकाळीच 6 वाजता सायकलिंगची रेस चालू होणार आहे. तर ट्रेनने मी इथून सायकल घेऊन जाणार आणि तिथे रेस आहे. सायकलिंग तर मी करतोच प्रॅक्टिस म्हणून असा, पण सायकलिंग इव्हेंट हा माझा फर्स्ट टाईम आहे. तर बघू कसा जातो, कसा एक्सपिरियन्स राहतो ते. तर माझ्यासोबत माझे ऑफिसचे एक फ्रेंड आहेत, तर भेटतील मला आता स्टेशनलाच भायंदरच्या. तर तिथून आम्ही सोबत एकत्र जाऊ. जर लवकर जाऊ कारण परत गर्दी असेल तर वगैरे म्हटला. रेसला नेहमी लवकरच जातो टाइम बऱ्यापैकी. ऑफिसला जरी लीड होत असला तरी ऑफिसला फ्लेक्झिबल असतं, याला फ्लेक्झिबल नाही ना. फायनली पोचलोय आम्ही ग्राउंडला. सायकलिस्ट आलेत. रेस सुरू होईल. इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि वॉर्मअप पण आहे आता. तर बघू. आपका एंड पॉइंट किया जाएगा. एंड पॉइंट सब लोग देख रहे हैं. स्टार्ट लाईनला आम्हाला एक टोकन दिलंय. तर जिथे आम्हाला टर्न घ्यायचा आहे तर तिथे आम्हाला रेड ऑरेंज कलरचं टोकन भेटणार आहे आणि फिनिश लाईनला ते दाखवायचं आहे. ॲक्च्युली 2 टोकन भेटले. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की रामचंद्र की भारत माता की जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. पंधरा किलोमीटर तो झालाय आणि मी खुश आहे कारण आय थिंक टॉप 20 मध्ये तरी आहे. ठीक आहे, बघू आता येईल ना. फर्स्ट टाइम एवढा स्पीड केलाय. आय थिंक स्ट्रावावर दिसेलच. आणि फायनली माझंच रेकॉर्ड आहे. मीच ब्रेक केलाय. 21 किलोमीटर गेला 43 मिनिट्समध्ये सायकल माझी. फर्स्ट रेस माझी. सो
इतना टायमिंग मजा आली फुल स्पीडमध्ये. हा थोडा रिस्की दर होता पण डर के आगे जीत आहे. तर खूप सायकलिस्टला मी सॉरी मागे काढत आलो पुढे. टॉप 10 मध्ये असेल बघू, पण प्राईस तर नाही आहे. टॉप 3 मधलाच आहे प्राईस. सो ठीक आहे, नेक्स्ट टाइम अजून चांगलं करता येईल. आता नाश्ता वगैरे करून स्ट्रेचिंग वगैरे करून निघू. आमचे पार्टनर आले की कॉंग्रॅच्युलेशन. मस्त. सायकल हातात घेऊन चला. हो त्याने आम्ही आलो जशी आणि ह्याने ऍक्च्युली इन्स्ट्रक्शन फॉलो नाही केले. फॉलो नाही केले. जीव गेला असता ना त्याच्यात. Of course. तोंडावर पडला असता. फुल हेल्मेट नाही ना आपलं. कारण ते एवढं स्टीप होतं ना. आपको 40 हाईट होता ते फूट. 40 फुटावून पडलाय तो. मला ॲम्ब्युलन्स जाताना भेटली मध्ये एका ठिकाणी. तिला काहीतरी झालंय नक्की. दोघं जण पडले. एक स्पीड ब्रेकर पडला पण त्याला इंजरी जास्त झाली नाही. तो खतरनाक असतो. कारण ते मध्ये एक ना चर्च वगैरे होतं ना, लोक सगळे रोडवरती बेरवाले होते, बेरवाले होते. तर काहीतरी गाव आहे आणि छोटासा रस्ता, एकच बस येईल एवढा रस्ता असा. तिथे पण थोडा डेंजरच होता. तो मधला एक मोठा चढण होता तिथे तर हातातून नेली पण ना पळत गेलो घेऊन. आणि जे गिअरवाले सायकल होते ना हँडल मारतात. ते पण चढतच नाहीये. गिअरवाले पण थकले बघितलं मी. चढतच नाहीये गिअरवाले त्यांची. पण जास्त नाही जाऊ शकत. हा तिथे मी थांबून व्हिडिओ काढले. सीन्स खूप छान होते. सीन चांगले होते. मी स्पीडमध्ये होतो एकदम. काही होते पहिली रेस आहे तरी चांगलीच होते. त्या स्पीडमध्ये म्हणून आलो तरी पण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होता तसा. खूप मोठा हा तो एक चढण उतार होती ना ती बेकार रॅली होती ती वेगळ्या जरा होती. बरोबर. आणि आधी इन्स्ट्रक्ट केलेलं इन्स्ट्रक्शन तर दिले त्यांनी. तू जीव प्यारा आहे तर तिथे उतरून बरोबर चला. आहे. पण ते कोण आता फॉलो कोण ऐकलंच नाही ते. कारण ते आम्ही फॉलो केला नाश्ता करतो. ऍक्च्युली उताराला होता तो. आणि समोर होता म्हणजे ते? टोकन चेंज करायचं होतं ना. फर्स्ट आणि सेकंड होता. फर्स्ट माझा मिस झाला. तो देता स्पीडमध्येच होतो आपण. फर्स्ट मिस झाला मग सेकंड वाल्याकडून घेतला. मग तिथे ब्रेकला टोकन घ्यायचं टोकन घ्यायचं होतं ना कारण एंड पर्यंत. मजा आली. मजा आली. फर्स्ट एक्सपिरियन्स. तेच तर मस्त स्पीडमध्ये होतो. तो एक मला भेटलेला लहान मुलगा पण होता रे. तो एक सायकलिस्ट होता. बोलतो अरे फर्स्ट मी केलंच आहे फर्स्ट. तो मध्ये भेटला मस्त गाणं लावत चालतोय. आणि म्हटलं काय झालं होतं. बोलतो अरे क्रॅम्प मला पोटात. बोलतो म्हणलं ठीक आहे चालेल ये सावकाश. सकाळी घरी खाल्लं नसेल. मीच माझ्या बॉटलमध्ये पाणी घेऊन गेलो ना. मी घेऊन गेलो बॉटलचं पाणी. त्याला किती किलोमीटरला पडला तो. टोकन एक्सचेंज करून झाल्यावर. अच्छा म्हणजे 10 किलोमीटर नंतर. कारण तो स्टीप रोड होता ना पूर्ण. आमचं तो नंतर पुढे एवढे स्पीड ब्रेकर आलेत ना मी आणि माझ्या मागचा आम्ही जर स्लो ब्रेक करून रोज जात होतो. आणि नंतर असं टर्न नंतर जो आवाज आला आम्हाला ना बापरे. तो जास्त स्पीडमध्ये आला. त्याने आम्हाला वाटलं आमच्या दोघांनी वगैरे एखादा घेऊन जाईल. तर त्याने असं कंट्रोल करायच्या हिशोबाने त्याला झालीच नाही. डायरेक्ट खाली. बापरे. डायरेक्ट खाली वाचला. तेच महत्त्वाचं आहे. कारण रिस्की तर होतच ते. कारण तो म्हणजे आम्हाला तो भेटला रोड याच्यावाला. एवढा रिस्की होता ना की एकदम स्पीड बापरे डेंजर होता. ब्रेन इंजरी नाही झाली. बाकी त्याला प्रॉब्लेम झाले. बाकी नाही त्याला पूर्ण स्पाईनचा आणि हा रिबो प्रॉब्लेम झाला असेल. झाला तर फेस वाचला. ब्रेन म्हणून हेल्मेट कंपल्सरी. मग थोडी तरी सेफ्टी राहील म्हणून त्याच्यासाठी. हेल्मेटला त्यांना लावले आपटला. आपटून तो बसली बघतो त्याला तो कसा गेला आणि सायकल पण नंतर कशी गेली विचार कर. कारण मध्ये एकदा ना ॲम्ब्युलन्स आली जोरात एकदम वाजत गरगा.
म्हटलं काहीतरी कोणतरी पडलं असेल. मग ठीक आहे आपण जाऊ आरामात. मला वाटतं आय थिंक तू पुढे गेलास बरंच पुढे गेलो आणि आम्ही. ॲम्ब्युलन्स नंतर आली ना, कारण आम्हाला त्याला भेटलं रिटर्न मारायला असतं लागले. त्याला रिटर्न मारायला लागले ॲम्ब्युलन्सला, कारण की आम्ही मध्ये टर्न मारायला थांबलेलो. ओके. ॲम्ब्युलन्स टर्न मारायला जागा नव्हती. कारण आमच्या रूटला माझ्या समोर तर कुठे असं ऍक्सिडेंट झालं दिसलं नाही. एकच इथे या रोडला तो स्पीड ब्रेकरला 2-3 आय थिंक किलोमीटर असेल. एकंदर ऑटोमध्ये आपली बाईक भरत होता. तर मित्र, मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे झालेली आताची सायकलथॉन माझी फर्स्ट सायकलथॉन होती. पहिली सायकलिंग रेस होती आणि 21 किलोमीटरमध्ये बऱ्यापैकी स्पीडने मी सायकलिंग केली आज. त्यातर्फे एक मेडल भेटले मस्त, फर्स्ट मेडल सायकलिंगचा. तर मी ते ब्लॉग संपवणार आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझा एक्सपिरियन्स आजच्या सायकलिंगचा, मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि जर सबस्क्राईब केला नसेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग तोवर बाय बाय.